राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना जाहीर केली खरी, पण या योजनेच्या अर्ज भरण्याच्या अनुषंगानं अनेक अडचणी देखील निर्माण होत आहेत। प्ले स्टोअरवर नारी शक्ती दूत नावानं हे ॲप उपलब्ध आहे, मात्र अद्याप हे ॲप सुरू झालेलं नाही। दरम्यान शासनानं ऑफलाईन अर्ज भरण्याची व्यवस्था सुरू केली आहे, मात्र अर्जदारानं ऑफलाईन पद्धतीनं अर्ज सादर केल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांना याच ॲपवर माहिती भरायची आहे। ऑफलाईन अर्ज तुम्ही कसा भरू शकता पाहूया। राज्य सरकारनं जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जे ऑनलाईन अर्ज करायचे आहे त्यासाठी ॲप आता लॉन्च झालेला आहे। गुगल प्ले स्टोअरवरती आपण जर गेलो तर नारी शक्ती दूत या नावाने हे ॲप्लिकेशन आहे। आपण या ठिकाणी बघताय मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्र यांच्या वतीने तयार करण्यात आलेलं नारी शक्ती दूत हे ॲप जे आहे ते आपल्याला गुगल प्ले स्टोअरवरती पाहायला मिळेल। मी या ठिकाणी माझ्या मोबाईलवरती हे ॲप डाउनलोड करण्याचा प्रयत्न करतोय। 10 MBचं हे ॲप आहे। हे ॲप आता मी सुरुवात केलेलं आपण या ठिकाणी बघताय पहिलं पेज याचं झालेलं आहे। नारी शक्ती दूत या ॲपमध्ये आपले स्वागत आहे अशा पद्धतीचं इंटरफेस जे आहे ते ॲपच्या सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळेल। सुरुवातीचं जे पहिलं पेज आहे तिथं मोबाईल नंबरद्वारे लॉग इन करण्याची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली आहे। त्यामुळे मी सुरुवातीला माझा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकणार आहे। आपण या ठिकाणी बघताय मोबाईल नंबर टाकल्यानंतर ज्या टर्म्स आणि कंडिशन आहेत त्या देखील आपल्याला ॲक्सेप्ट कराव्या लागणार आहेत। मी या सगळ्या टर्म्स आणि कंडिशन जे आहेत ते स्वीकारतोय आणि लॉग इन करण्याचा ज्यावेळेस मी प्रयत्न करतोय त्यावेळेस मात्र एरर या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे आणि लॉग इन जे आहे ते ॲपमध्ये होत नाही आहे। या ॲपद्वारेच आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मात्र ॲपच्या पहिल्याच पेजला म्हणजे सुरुवातीची जी पहिली पायरी आहे ती लॉग इन करण्याची आहे, तिथं देखील लॉग इन होत नसल्यानं ऑनलाईन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। राज्य सरकारकडे वेगवेगळ्या संस्थांद्वारे सर्वसामान्य महिलांद्वारे विनंती केली जाते की अर्ज सादर करण्याची जी मुदत आहे ती देखील वाढवण्याची विनंती केली जाते। तर दुसरीकडे उत्पन्न दाखला आणि रहिवासी दाखल्याची जी अट सरकारने केली आहे ती देखील रद्द करण्याची मागणी जी आहे ती सामाजिक संस्थांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येते। मात्र सुरुवातीला ॲपमधली एरर जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन युकादिसा, आफ्ताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।